मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज स्पेशल अशी डिश घेऊन आले आहे ती म्हणजे आमरस पुरी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण शिकूया आमरस पुरी। ते हे आपण आमरस फक्त हाताने व्यवस्थित कसा त्याची टेस्ट आपल्याला टिकवून ठेवता येईल आणि ओरिजिनलच कसा लागेल एकदम टेस्टी ते आज राधिकाच किचन मध्ये अगदी सोप्या मेथडने पाहूया। नमस्कार सर्वांना, राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे आमरस पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी मैदा घेतला आहे, तुम्ही इथे गव्हाचे हे पीठ वापरू शकता। तिथे मी 4 आंबे घेतले आहेत, इथे पिठी साखर घेतली आहे, तिथे एक जायफळ घेतला आहे, गरजेनुसार वेलची पूड आणि गरजेनुसार मीठ। चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करू। तर पहा, इथे आपण गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे मीठ। आता इथे आपण मैदा यूज करत आहे, जर इथे गव्हाचा आपण वापर करणार असेल तर इथे आपण तेलाचा वापर नाही करायचा, किंवा मग केला तरीही चालेल, पण इथे मी आता तेलाचा वापर करणार आहे। आपण इथे मैद्याचा वापर केला आहे आणि इथे मी तेल गरम करून घेतलं होतं। आता आपण ते घालून घ्यायचं। इथे हे तेलाचा जास्त वापर नाही करायचा, ते मी एकच पळी करत आहे। आता हे सगळं आपण जे मोहन ह्याच्यात ओतलं होतं ते सगळं मिक्स करून घेऊया। तुम्हाला ज्या पिठाच्या पुऱ्या आवडतात तुम्ही ते पीठ घेऊ शकता। आता आम्ही ते चमचनी मिक्स करत आहे। आता बघायचं अगोदर कोमट झाला आहे का आणि मगच हात लावायचा। आता पहा, हे सगळं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे आपण घातलेलं मोहन पोहोचेल असं। पाहू शकता मी कसे पीठ चोळत आहे। ह्या प्रोसेसने पुरी एकदम खुसखुशीत होते। तर पहा, इथे व्यवस्थित असं पीठ आपलं मी चोळून घेतलं आहे पहा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण कुठलेही पीठ मळत असताना एकदम पाण्याचा वापर करायचा नाही, पूर्ण पीठ असं सगळं दाबून घ्यायचं। आणखीन थोडाच पाण्याचा वापर करून घ्यायचा। एकदम पाण्याचा वापर केला तर व्यवस्थित पोळ्या किंवा चपाती किंवा पुऱ्या येत नाहीत किंवा फुगतही नाहीत। जर व्यवस्थित पीठ मळलं गेलं नाही तर गडबड करायची नाही कुठलाच पदार्थ बनवत असताना। मी नेहमी सांगत असते माझ्या रेसिपीमध्ये, जेवढा आपण वेळ देईल तेवढेच आपले पदार्थ खूप छान होतात। आता मी असंच प्रोसेस करत थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ मळून घेणार आहे। आणि आता पहा, मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे। आता हे आपण प्लॅटफॉर्म वरती घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं। आता फक्त भिजवून घेतलं आहे। आता इथे थोडा थोडा पाण्याचा वापर करून दोन्ही हाताने व्यवस्थित पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला 5 ते 6 मिनिटं मळून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी व्यवस्थित मळून ह्याला वरून तेल लावून ठेवलं आहे। आता आपण आमरस कसा बनवायचा ते पाहूया। 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला पिठाला रेस्ट द्यायचा आहे। तर पहा, इथे आपण सगळे आंबे सोलून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे।
तर पहा, अगोदर आपण आंब्याची साल काढून घेऊया. पहा, अशी पूर्ण साल काढून घ्यायची आंब्याची. तर पहा, सगळ्या आंब्यांचा मी ते पल्प काढून घेतला आहे आणि आता मी मॅशरनी असं प्रेस करून घेणार आहे, थोडा थोडा, जास्त नाही आपल्याला हे करायचं. पहा, आपल्याला इथे मिक्सरला लावायचा नाही. मिक्सरला लावल्यानंतर व्यवस्थित टेस्ट लागत नाही. आमरसपुरी व्यवस्थित टेस्टला नसते लागत. तुम्ही एकदा ह्या प्रोसेसनी करून पहा. मिक्सरनी आमरस असा वरती फुगून येतो. आणखीन ह्या प्रोसेसनी ओरिजिनलच जसा आंबा आहे तसाच लागतो. आता मी व्यवस्थित असा हा मॅश करून घेणार आहे. तर पहा, मॅशरनी मी मॅश करून घेतला आहे आणि हा असा मॅश झाला आहे. आणि पहा, इथे मोठे मोठे आंब्याचे कण ह्याच्यामध्ये आहेत, तसेच आपण जास्त बारीक नाही केला, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण साखर ऍड करणार आहे, पिठी साखर. पण इथे साखर गरजेनुसारच ऍड करायची. जर आंबे जास्त गोड असतील तर काहीच गरज नसते ऍड करायची. इथे पहा, 1 स्पून, आणखीन एक अर्धा घालते मी. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, आता इथे आपण थोडंसं रवीने मिक्स करून घेणार आहे सगळं. रवीने जर मिक्स करून घेतलं व्यवस्थित आमरस लागतो. तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. मिक्सरला न लावता हातानेच व्यवस्थित करून घ्या. आता पहा, मी सेम आपण ताक बुसवून घेत असतो, सेम रवीने प्रोसेस करायची आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवी. आता ह्याच्यामध्ये आपण जे वेलची पूड घेतली होती ती घालायची. इथे वेलची मी मोठी मोठीच ठेचून घेतली आहे. तुम्हाला जर वेलची पावडर तुमच्याकडे विकतची असेल तुम्ही तीही घालू शकता. आता ही आपल्याला रवीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, आंब्याचे जे मोठे मोठे कण आहेत, आंब्याचे जे हे तुकडे आहेत, ते तसेच ठेवायचे, जेणेकरून आपण पुरीसोबत खात असताना खूप छान लागतात ते. म्हणून आपल्याला मिक्सरला इथे बारीक करून घ्यायचं नाही. आता वेलची ही आपली व्यवस्थित मिक्स झाली आहे त्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. आता आपण इथे जायफळ खिसून घालणार आहे. आवडत असेल तर नक्की घाला, ह्याच्याने अजून आमरसची टेस्ट वाढते. पहा, आता हे व्यवस्थित रवीनेच मी मिक्स करून घेणार आहे. नक्की एकदा ह्या प्रोसेसनी आमरस करून पहा. मिक्सरला न लावता हातानेच व्यवस्थित मॅश करून केलेला आमरस आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर गरजेनुसार, वेलची आणि जायफळ पूड. आता पहा, इथे आपला आमरस तयार आहे. आता हा फ्रीजला आपण ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला जर फ्रीजला ठेवायचं नसेल तरीही चालेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल तर पिस्ता, काजू, बदाम घालू शकता आवडीनुसार. तर पहा, आता अजून एकदा आपण हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित पीठ मळून घेऊया. खूप छान असं भिजलं आहे पीठ आपलं. आता पहा, पीठ हे आपलं व्यवस्थित मळून झालं आहे. आता इथे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे पहा, हव्या त्या शेपमध्ये, साईजमध्ये. इथे पहा, मी गुलाबजामुन एवढा एक गोळा तयार करून घेतला आहे.
आता मी असेच गोळे तयार करून घेणार आहे. तर पहा, आता आपण लाटायला घ्यायची पुरी. तर पहा, इथे जास्त पातळ ही पुरी आपल्याला करायची नाही आणि जास्त जाड ही करायची नाही, व्यवस्थित मिडियम ठेवायची. जास्त जर पातळ लाटली गेली पुरी तर फुगत नाही. पहा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता मी अशा सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे. तर पहा, अशा पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण तळून घ्यायच्या. तर पहा, इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे. आता आपण चेक करूया तेल गरम झाले की नाही. त्याच्यासाठी एक आपण छोटीशी पुरी तयार करणार आहे. पहा, एवढी. आता ही तेलात सोडून घेऊया. तर पहा, इथे तेल तापलं आहे. आता ही पुरी आपण काढून घेऊ. तर पहा, आता पुरी सोडून घ्यायची आहे. तेल आपल्याला जास्तही तापवायचं नाही. पहा, असं वरून तेल घालायचं पुरीला, म्हणजे फुगते व्यवस्थित. पहा, आता इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, लो नाही करायची. लो केली तर पुऱ्या व्यवस्थित आपल्या फुगत नाहीत. पहा, मिडियमच ठेवायची आणि हाय ही ठेवायची नाही. हाय ठेवली तर पुरी पटकन खालून जळून जाते, आणखीन फुगत ही नाही व्यवस्थित. आता पलटी करून घेतली. पहा, अशा आपल्याला सोनेरी कलर पर्यंत भाजून घ्यायच्या आहे. व्यवस्थित अशी भाजायच्या पुऱ्या. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे, लो नाही केली किंवा हाय ही नाही, नाहीतर पुऱ्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. पटकन भाजतात, करपतात. वेळ द्यायचा, गडबड करायची नाही. कुठलाही पदार्थ व्यवस्थित बनवायचा असेल तर वेळ देणं खूप गरजेचं असतं. नाहीतर गडबडीत आपल्याकडून नेहमी चुका होतात आणि आपल्या रेसिपी फेल जातात. आता पहा, काढून घ्यायची आहे पुरी आपल्याला, व्यवस्थित सगळं तेल नितळवून. तर पहा, इथे दुसरी पुरी आपण सोडून घेऊया. पहा, खूप छान असे फुगले. इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायची आहे. पुरीची जी सुरुवातीची खालची बाजू असते ती एकदम पातळ असते, आणखीन लगेच भाजली जाते. आता पलटी करून घ्यायची आहे. बघा, किती छान असा कलर आला आहे सोनेरी. आता आपल्याला काढून घ्यायचे आहे. पुरी भाजण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं, जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतात दोन्ही एक साईडून भाजायला. अशी 3 ते 3.5 मिनिटांमध्ये दोन्ही साईडून पुरी आपली व्यवस्थित भाजून होते. आता काढून घ्यायची आहे. तर पहा, किती सुंदर असे आमरस पुरी तयार आहे आपली. पुऱ्याही किती छान झालेत पहा, एकदम अशा टुम्म फुगलेत.
आणखीन बघतानाही वाटणार नाहीत की ह्या मैद्याच्या आहेत, असं वाटतंय की ह्या गव्हाच्याच पिठाच्या आहेत. खूप छान अशा क्रिस्पी भाजल्या आहेत आणि फुगल्याही खूप छान आहेत. त्याचबरोबर आमरस ही खूप म्हणजे खूप छान झाला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि टेस्ट झाल्यानंतर कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे रोज राधिका तिचे अनुभवही शेअर करत असते आणि सोप्या मेथडनी तुमच्यापर्यंत रेसिपीही पोचवत असते.